कुटुंबात कोणीही राजकारणात नाहीये की मी माझ्या जनतेसाठी मी स्वतः उभी राहणार, त्यांच्यासाठी मी लढणार आणि महानगरपालिकेत माझ्या जनतेचे काही प्रश्न असेल ते तिथे मी मांडण्याचा प्रयत्न करणार. ही वाघोली ग्रामपंचायत 3 वर्ष बंद होती, काही सुविधा सुधारणा झाल्या नाही. बरोबर. आपण आता महानगरपालिकेत गेले वाघोली, आता आपल्याकडे पद आलं आहे. मी नगरसेविका झाले आहे. मी वाघोलीची 5 वर्षात कायापलट करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. कोणीही राजकारणात नाहीये, माहेरी आणि सासरी दोन्हीही कुटुंबात नाहीये. जे आहे ते आबा राजकारणात आहे. मी वाघोलीत आले लग्न करून, तर आबा राजकारणात पहिल्यापासून होते. लग्न अगोदर होते, लग्नानंतर मी पण म्हणजे त्यांचं कंटिन्यू राजकारणात आहेत ते. आणि त्यांचे जे राजकारण जे पाहून मला पण समाजकारणाची सवय लागून गेली. राजकारण की समाजकारण? समाजकारण. पहिली सही कोणत्या कामावर कराल? वाघोली सुधारण्यासाठी. व्हेरी. मी नगरसेविका रत्नमाला संदीप बाबा सातव. मी वाघोलीचा आणि चंदननगर खराडी याचा कायापलट करून दाखवायचा प्रयत्न करणार. जिद्द, संघर्ष आणि जनतेचा अपार विश्वास. महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या सौ रत्नमालाताई सातव पाटील आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार, मी ईश्वरी. परिवर्तन न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सौ रत्नमालाताई सातव यांच्या पुढील आराखड्याबद्दल, की त्यांचं वाघोलीमध्ये निवडून आल्यानंतरचं पुढचं कार्य काय असणार आहे आणि पुढचं धैर्य काय असणार आहे. तर आपण स्वागत करूया रत्नमालाताई सातव यांचं. वहिनी, मनापासून तुमचं स्वागत आहे परिवर्तन. धन्यवाद. ताई, तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात मला सांगा. आमच्या कुटुंबात कोणीही राजकारणात नाहीये, माहेरी आणि सासरी दोन्हीही कुटुंबात नाहीये. जे आहे ते आबा राजकारणात आहे. मी वाघोलीत आले लग्न करून, तर आबा राजकारणात पहिल्यापासून होते. लग्न अगोदर होते, लग्नानंतर मी पण म्हणजे त्यांचं कंटिन्यू राजकारणात आहेत ते. आणि त्यांचे जे राजकारण जे पाहून मला पण समाजकारणाची सवय लागून गेली. अच्छा ताई, मला सांगा, आपल्या कुटुंबाचा राजकीय प्रवासामध्ये किती वाटा आहे? कुटुंबामुळे मी आता राजकारणात आहे आणि मला म्हणजे नाही का जनतेची सेवा करायची होती. आणि राजकारण हा माझ्या म्हणजे आईकडे पण नाहीये आणि सासरे पण नाहीये. बर. मला जे म्हणजे लोकांची जनतेची सेवा करायची आवड मला माझ्या पतीमुळे झाली. पहिल्याच प्रयत्नात एवढं मोठं यश मिळालंय, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. आणि माझ्या म्हणजे जनतेमुळे आणि आमच्या सहकारी मित्रांमुळे, मैत्रिणींमुळे मी आज इथे आहे. तुम्हाला अपेक्षा होती का निवडून या? हो, अपेक्षा होती मला. कारण गेले 3-4 वर्ष माझे पती जनतेची सेवा करतात आणि मला माहित होतं मी निवडून येणार आहे. अच्छा वहिनी, मला सांगा, महिलांसाठी राजकारणात प्रवेश करताना तुम्हाला काय अडचणी आल्या? मला घरोघरी प्रचार करणे आणि महिलांच्या समस्या ऐकून घेणे आणि गर्दीत भाषण करणे हे माझ्यासाठी नवीन होतं. बर. वहिनी, मला सांगा, आपल्या विजयामागचं प्रमुख कारण काय आहे? ह्या विजयाच्या मागे माझ्या जनतेचा आणि जनतेने जो विश्वास मला दाखवला त्याच्यामुळे आणि माझ्या पतीमुळे मी आज इथे आहे. खूप छान. वहिनी, मला सांगा, मतदारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण कसा जपणार आहात? नियोजित पद्धतीने विकास आणि मूलभूत सुविधा आणि सोबत घेऊन लोकांना कामे करणे. गुड. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी कोणतं पहिलं काम होईल असं तुम्ही जनतेला सांगाल? ड्रेनेज, पाणी आणि वाघोलीची वाहतूक कोंडी. यातलं सगळ्यात आधी कोणतं काम करण्यावर तुम्ही भर द्याल? वाहतूक कोंडी पहिला, वाघोलीचा रस्त्याचा आणि पाण्याची समस्या सोडण्याचा. खूप छान. आपल्या प्रभागातील सध्या सर्वात मोठी समस्या काय आहे असं तुम्हाला वाटतं? वाहतूक कोंडी आणि पाणी आणि ड्रेनेज. अच्छा. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे वहिनी, की महिलांसाठी विशेष उपक्रम तुम्ही कोणते राबवाल? महिलांना स्वतःच्या पायावरती उभे करणे, कार्यशाळा त्यांच्यासाठी काढणे आणि शासकीय सुविधा जे महिलांसाठी आहे
त्यांच्यासाठी मी काम करणार. जशा की जसं की महिलांसाठी स्वावलंबी बनवणार आणि रोजगार निर्माण करणार आणि त्यांच्या पायावरती उभे करणार. खूप छान. वहिनी मला सांगा, नगरपालिकेतील कामकाज अधिक पारदर्शक कसं करणार? महानगरपालिकेत कामकाज पारदर्शक असते. त्यांची अंमलबजावणी मी करून घेणार. वहिनी मला सांगा, पुढील 5 वर्षात आपल्या प्रभागाचं चित्र कसं बदललेलं पाहता तुम्ही? वाघोलीत क्रीडांगण, नाट्यगृह, गार्डन आणि मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आणि क्रिकेटसाठी मैदान हे मला आणि हॉस्पिटल आणि मोफत सुविधा झाले पाहिजे वाघोलीत, असं मी चित्रीकरण वाघोलीचं बदललेलं पाहिजे. ओके. आणि प्रभागात एखादं स्वप्नातील प्रकल्प आहे तुमच्या, की मला हा करायचाच आहे? बालेवाडीचं स्टेडियम. अच्छा. आणि शासकीय हॉस्पिटल. अच्छा, म्हणजे आपण जनतेला असं सांगू शकतो की तुमच्या या आता कारकिर्दीमध्ये सर्वात प्रथम प्राधान्य तुम्ही बालेवाडीच्या प्रकल्पाला देणार आहात. ओके. हा, बरोबर. ओके. ओके. वहिनी मला सांगा, आपल्या मतदारांना आणि खास करून महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? खास करून महिलांना आणि जनतेला असे सांगेल की मी रत्नमाला संदीप आबा सातव तुमची नगरसेविका आहे. जसं की आबांनी आतापर्यंत तुमची कामे केली आहे, इथून पुढे मी पण करेन आणि माझा नंबर तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे. कधीही तुम्हाला काही गरज लागली तरी तुमची नगरसेविका तुमच्यासाठी उभी आहे. वहिनी मला सांगा की आपण म्हणता विकास होईल, बरोबर, पण कधी कसं हे स्पष्टपणे सांगू शकाल का? आणि त्याचं टाइमलाईन काय असेल? जसं की आपली वाघोली ग्रामपंचायत 3 वर्ष बंद होती, काही सुविधा सुधारणा झाल्या नाही. बरोबर. आपण आता महानगरपालिकेत गेली वाघोली, आता आपल्याकडे पद आलं आहे. मी नगरसेविका झाले आहे. मी वाघोलीची 5 वर्षात कायापलट करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. जसं की वाहतूक कोंडी, पाणी, ड्रेनेज ह्याच्यात मी बदल करून दाखवायचा प्रयत्न करेन. अच्छा. याचा काही टाइमलाईन सांगू शकता? जसं 5 वर्ष तरी चालेल. 5 वर्षात वाघोली कायापलट होणार. नक्की. ओके. नक्की. ओके, ठीक आहे. तर वाघोलीमध्ये वर्षानुवर्ष पाणी आणि रस्त्याचा प्रश्न आहेच, हे तर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. तर 6 ते 12 महिने सुटले नाही तर जबाबदारी स्वीकाराल का? हो, जबाबदारी स्वीकारणार, कारण मी नगरसेविका आहे. बरोबर. ती माझ्याकडे जबाबदारी आलेली आहे. आणि मी वाघोलीचे जे प्रश्न आहेत आता, जसं की पाणी तर पहिले वाघोलीसाठी पाहिजे आणि ड्रेनेज आणि वाहतूक कोंडी ह्याच्यात मी चेंज करून दाखवणार आणि वाघोलीचा कायापलट करून दाखवायचा प्रयत्न मी करणार. जसं की आबांनी आतापर्यंत राजकारणात आणि लोकांची समाजसेवा केली, तसं मी आबांच्या पावला पुढे टाकण्याचा प्रयत्न करणार. खूप छान. म्हणजे जनतेला ऐकून खरंच खूप आनंद होणार आहे की आपल्या नगरसेविका एवढ्या कमी वेळात वाघोलीचा कायापलटचं आपल्याला वचन देत आहेत. तर पुढचा प्रश्न माझा असा असेल की तुम्ही स्वतंत्र निर्णय घ्याल का, की संदीपबाबा सातव यांच्या राजकीय प्रभाव तुमच्या निर्णयावर राहील? नाही, मी स्वतःचा निर्णय मी स्वतः घेणार. कुठे मी चुकले तर मी आबांना विचारून ते पुढे मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार. की जसं की राजकारणात मला माहिती नाहीये काय करायचंय, आबांना माहितीये, पण मी आबांना विचारणार की इथे काय करायचंय. बरोबर. माझी सुरुवात पहिली राजकारणाची आता चालू झाली आणि आबांचं जसं म्हणजे राजकारणात आहेत, आबांना माहितीये पण मला माहित नाहीये, पण मी आबांना विचारून करणार, स्वतःचा निर्णय मी घेणार स्वतः. ओके. तर महिलांच्या सुरक्षितेबद्दल आपण बोलता, ठीक आहे, पण एखादी घटना घडली तर तातडीची कृती प्रणाली काय असेल तुमच्याकडून? मी आता सध्या वाघोलीत माझा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. महिलांना मी सांगितलं काहीही तुम्हाला प्रॉब्लेम आला तरी ह्या नंबरवरती मला कॉल करा. माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल मी तेवढा करण्याचा प्रयत्न करणार. अरे वा, खूप छान. वहिनी मला सांगा, निधी अभावी जर काही प्रश्न अडकली तर तुम्ही प्रशासनावर दोष टाकणार का ते पर्यायी उपाय शोधणार? पर्यायी उपाय शोधणार. कसा?
जसं की मी माझ्या जनतेसाठी मी स्वतः उभी राहणार, बर त्यांच्यासाठी मी लढणार आणि महानगरपालिकेत माझ्या जनतेचे काही प्रश्न असेल ते तिथे मी मांडण्याचा प्रयत्न करणार. बर आणि वरून जो निधी तुम्हाला भेटणार आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याचा वापर तुम्ही जनतेसाठी कसा करा? म्हणजे जनतेच्या सुविधा, जसं की आपल्या वाघोलीसाठी ड्रेनेज, पाणी आणि वाहतूक कोंडी, मेन म्हणजे रस्ता, वाघोलीच्या वाहतूक कोंडीसाठी मी जे वरून निधी येईल त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करणार. खूप छान. अनेकदा निवडून आल्यानंतर नेते लोकांपासून दूर जातात, तर तुमच्या बाबत असं होणार नाही याची तुम्ही काय हमी द्या? असं होणार नाहीये, कारण मी वाघोलीची आहे. जसं लग्न करून मी इथं आले तसं वाघोलीतल्या लोकांनी मला आपलं केलं आहे, तसंच मी वाघोलीतल्या लोकांना मी आपलं केलं आहे. कारण मी म्हणजे इथपर्यंत येऊन देणार नाहीये जनतेला. ताई, तुमच्यासोबत चर्चा करून खरंच खूप छान माहिती भेटलेली आहे आणि वाघोलीतली जनता नक्कीच म्हणजे खूप खुश असणार आहे की त्यांनी हा निर्णय घेतला की तुम्हाला नगरसेविका म्हणून त्यांनी बहुमताने निवडून दिलेला आहे. तर आपण एक फास्ट रॅपिड फायरचा राऊंड घेतोय, तर मला फटाफट उत्तर द्यायची आहे तुम्हाला, ठीक आहे? तर माझा पहिला प्रश्न आहे, राजकारण की समाजकारण? समाजकारण. ओके. विकास की वाद? विकास. वाघोली की वडकी? पुणे शहर. व्हेरी गुड. नामधारी की कार्यक्षम? कार्यक्षम. संघर्ष की संयम? संयम. शब्द की कृती? कृती. तरुणाई की अनुभव? अनुभव. सोशल मीडिया की घराघरातील संपर्क? घराघरातील संपर्क. अच्छा. पहिली सही कोणत्या कामावर कराल? वाघोली सुधारण्यासाठी. व्हेरी गुड. एका शब्दात स्वतःबद्दल सांगा. मी नगरसेविका रत्नमाला संदीप बाबा सातव. मी वाघोलीचा आणि चंदननगर खराडी याचा कायापालट करून दाखवायचा प्रयत्न करणार, की मी माझ्यासाठी मी बदल करण्याचा प्रयत्न करणार. अच्छा. पद की जबाबदारी? जबाबदारी. पारदर्शकता की राजकीय समजुती? पारदर्शिका. व्हेरी गुड. सोशल मीडिया की प्रत्यक्ष काम? प्रत्यक्ष काम. सत्ता की सेवा? सेवा. ओके. धन्यवाद. नेतृत्व हे केवळ पद नसतं, ते जबाबदारी असते, विश्वास असतो आणि जनतेशी असलेलं नातं असतं. आजच्या संवादातून स्पष्ट होत आहे की नवीन नेतृत्व फक्त आश्वासन देत नाही, तर कृतीची तयारी सुद्धा दाखवतं. आम्ही अपेक्षा करतो रत्नमाला संदीप सातवताई आपल्या प्रभागाचा विकास नक्कीच उंचीवर नेतील. अशाच प्रेरणादायी आणि स्पष्ट संवादासाठी परिवर्तन न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा.